येथील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झालाय। हत्येच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चामध्ये मनोज जरांगे आणि सुरेश धस सहभागी होणार आहेत। राज्यातील गावगाडा आज ठप्प होणार आहे, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातील ग्रामपंचायती बंद राहणार आहेत। अखिल भारतीय सरपंच परिषदेनं पुढाकार घेत राज्यातील ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीचे दर घसरलेले आहेत। 10 ग्रॅम सोन्याचा दर 77,450 रुपये इतका आहे, तर 1 किलो चांदीचा दर 90,711 रुपये इतका आहे। भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचं प्रतीक असलेली वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। मुंबई अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या या अत्याधुनिक ट्रेननं तब्बल 20 लाख रुपयांची कमाई केली आहे। पहिल्यांदाच भारतीय रेल्वेच्या व्यावसायिक चित्रीकरणातून ही कमाई केल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं गेल्या वर्षी राज्यसेवेची 457 पदांसाठी जाहिरात काढण्यात आली। वस्तुनिष्ठ परीक्षेची ही शेवटची संधी आहे आणि यासाठी तब्बल 2.5 लाखांवर अर्ज आले। वर्सोवा भाईंदर या किनारपट्टी मार्गासाठी मुंबई महापालिकेनं 4 ठेकेदारांना कंत्राटी बहाल केल्याचं समोर आलंय। सरकारला अंधारात ठेवून पालिका अधिकाऱ्यांनी ठेकेदारांवर दाखवलेल्या विशेष मेहरबानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय। वरळी बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांचं हक्काच्या घरात वास्तव्य करण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे। वरळीतील 12 इमारतींपैकी 2 इमारतींचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे आणि त्यातील 550 घरांचा ताबा मार्चमध्ये मिळणार आहे। घोडबंदर येथील गायमुख मेट्रो मार्गावरील गर्डर उभारणीच्या कामादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे। 8 ते 20 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ही बंदी लागू असणार आहे। गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असून बुधवारी शिवाजीनगरमध्ये वाईट हवेची नोंद झाली आहे। तेथील हवा गुणवत्ता निर्देशांक 272 इतका होता आणि या परिसरात हवेत मोठ्या प्रमाणात धूळ साचल्यामुळे गेले अनेक दिवस दृश्यमानताही कमी झाली आहे। निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिणीसारख्या योजनांची घोषणा करणाऱ्या आणि इतर वेळी तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं कारण देणाऱ्या राज्य सरकारांवर सर्वोच्च न्यायालयानं तीव्र संताप व्यक्त केला आहे। तुमच्याकडे लाडकी बहिणीसारख्या योजनांसाठी पैसे आहेत, मग न्यायमूर्तीचं वेतन देण्यासाठी पैसे का नाहीत, असा सवाल न्यायालयानं केला। कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांकडून 130 कोटी महावितरणानं वसूल केलेले आहेत। तसंच 93,848 ग्राहकांना अभय योजनेच्या माध्यमातून 59 कोटींचे व्याज आणि दंडाची रक्कम भरण्यापासून सवलत मिळाली आहे। पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे। गेल्या 9 महिन्यात विनातिकीट प्रवाशांना पकडून 104 कोटी रुपयांची दंड वसुली रेल्वेनं केली आहे। त्यात विनातिकीट प्रवाशांकडून 33 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यातील शिक्षण विभागानं पालकांचं नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे। शिक्षण विभागाकडून 13 शाळांची नावं जाहीर केली असून या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। तर अनधिकृत शाळांनी जर शाळा सुरू ठेवली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। दुर्गाडी किल्ला परिसरात जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश कल्याण जिल्हा न्यायालयानं दिलेले आहेत। जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दुर्गाडी किल्ल्याची जागा ही शासनाच्या मालकीची असल्याचा निर्णय दिला होता। ही जमीन मुस्लिम समाजाचा असल्याचा दावा फेटाळून लावला होता। या प्रकरणी मुस्लिम समाजानं दाखल केलेल्या स्थगिती याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। HMPVचा धोका वाढताच पिंपरी चिंचवड महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे। विलगीकरणासाठी आणि अतिदक्षता विभागात बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी परतली आहे। उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आलाय। राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्यानं थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। नागपुरात गारठा वाढला असून तापमानात कमालीची घट झाली आहे। नागपूरचा पारा 10.2 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। हवामान खात्यानुसार नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे। स्थानिक बाजारपेठेमध्ये कमी दर मिळत असल्यानं गुणवत्तेची द्राक्ष निर्यात करून जास्त उत्पन्न मिळवण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे आणि आतापर्यंत 10,000वर शेतकऱ्यांची नोंद कृषी विभागाकडे करण्यात आली आहे। लातूर बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे। बाजारामध्ये सोयाबीनची आवक 62,234 इतकी झालेली आहे आणि त्याला 3,981 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। सोलापूर शहराची लोकसंख्या 12 लाख आहे, मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी केवळ 2,688 सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत। तर मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही नाही आहेत आणि पालिकेनं देखील फक्त 381 कॅमेरे लावल्यानं सोलापूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मिरजेमध्ये डॉक्टरांच्या वाहनानं धडक दिल्यानं एका मजुराचा जागीच मृत्यू झाला। या घटनेच्या निषेधार्थ मागील 2 दिवसांपासून ऐन थंडीत लहान मुलांसह कुटुंब आमरण उपोषणाला बसलेत। डॉक्टर विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी ते करतायत।
सांगलीच्या विश्रामबाग परिसरात चोरट्यांच्या टोळीकडून चोरीचा प्रयत्न झालाय, मात्र वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानं चोरट्यांनी पळ काढला। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, लेखक, कवी प्रितीश नंदी यांचं निधन झालंय। वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या आकस्मिक निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे। वन नेशन वन इलेक्शनच्या पहिल्या बैठकीमध्ये समितीचा कार्यकाळ वाढवण्याच्या विषयावर सर्व सदस्यांमध्ये एकमत झालं। त्याबाबतचा प्रस्ताव हा पुढच्या अधिवेशनात दिला जाईल। या समितीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या दिवसापर्यंत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले। तिरुपती मंदिरात दर्शनासाठी टोकन घेताना रांगेत भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीमध्ये 4 भाविकांचा मृत्यू झाला असून काही भाविक जखमी झाले। कुर्ल्यामध्ये पुन्हा एकदा बसचा अपघात होता वाचलाय। बेस्ट बसनं रस्त्यावर चालणाऱ्या एका बसला धडक दिली आणि तो व्यक्ती जमिनीवर कोसळला। बस चालकाच्या समयसूचकतेमुळे या इसमाचे प्राण वाचले। नालासोपाऱ्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणींची आयकर विभागात वरिष्ठ पदावर नोकरी देतो असं सांगून फसवणूक करण्यात आली। 2 कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या तोतया आयकर आयुक्ताला विरार पोलिसांनी ताब्यात घेतलंय। फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमधील 2 माजी नगरसेविका आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। हेतल परमार यांनी दीप्ती भट यांच्या पतीवर आरोप केलेले आहेत। फेरीवाल्यांकडून पैसे घेऊन व्यवसाय करण्यासाठी जागा देतात असं परमार यांनी स्पष्ट केलंय। मुंबई उपनगर जिल्हा नियोजित समितीच्या माध्यमातून महिलांसाठी फिरत्या स्नानगृहाची सोय करण्यात आलेली आहे। कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते फिरत्या स्नानगृहाचं उद्घाटन करण्यात आलं। उल्हासनगर परिमंडळ 4च्या क्षेत्रातील विविध गुन्ह्यातील तब्बल 65 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना परत केलाय। 13 सोन्याचे दागिने, 30 वाहनं आणि 200च्या वर मोबाईल पोलिसांनी नागरिकांना परत केले। नागपूर पोलिसांनी गेल्या काही दिवसात 41 वाहन चालकांवर कारवाई केली आहे। कर्णकर्कश आवाजात गाडी चालवल्यानं मॉडिफाईड सायलेन्सरवर पोलिसांनी रोड रोलर चालवलेला आहे। नागपूरच्या झोन 4च्या 7 पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून कोर्टात गेलोय। महाराष्ट्रातील निवडणुकीत अचानक आकडेवारी वाढली, त्यासंदर्भात नागपूर हायकोर्टाच्या खंडपीठात याचिका केली आहे, अशी माहिती गिरीश पांडव यांनी दिली आहे। मोकातील आरोपीची सुटका होताच त्याची मिरवणूक काढून त्याला दुग्धाभिषेक घातल्याचा प्रकार कोल्हापुरात घडलाय। कळंबा कारागृहातून सुटकेचे रील व्हायरल होताच शहापुरी पोलिसांनी मोकातील आरोपी अनिकेत सूर्यवंशीसह 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं वाकड येथील दत्त मंदिर रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाई सुरू आहे। या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला। कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि पुरेसा मोबदला न देता बांधकाम पाडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। प्रतापगड किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सुरू असून कोट्यवधींचा निधी कामासाठी देण्यात आलाय, मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप शिवप्रेमी आणि स्थानिकांनी केलाय। ठेकेदार प्रतापगड बकाल करण्याचं काम करत असल्याची भावना गडप्रेमींनी व्यक्त केली। मुंबईत पार्कसाईड पोलिसांच्या वतीनं 2 ते 8 जानेवारीमध्ये रेझिंग डे सप्ताह साजरा होतो। यावेळी पोलिसांनी हरवलेल्या मुद्देमालाचा शोध घेऊन ते त्यांच्या मालकांना परत केलेत। साधारण 12 लाखांचे 120 मोबाईल पोलिसांनी परत केले। आता सविस्तर बातमी पाहूयात। बंगळुरूतील चामराजनगरमध्ये एका 8 वर्षीय मुलीच्या हृदयविकाराचा मुलीचा त्या हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय आणि या घटनेनं देशभरात खळबळ उडाली आहे। इतक्या लहान वयात हार्ट अटॅक आल्यानं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। बंगळुरू जवळच्या चामराजनगर तालुक्यात बदानुप्पे गावात 8 वर्षांच्या चिमुरडीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला। तेजस्विनी नेहमीप्रमाणे तिच्या शाळेत गेली होती। शिक्षिकेला वही दाखवत असताना अचानक ती कोसळली। यानंतर तिला तातडीनं JSS रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तेजस्वीला मृत घोषित केलं। जेव्हा तेजस्वी वही दाखवायला उभी राहिली होती तेव्हा तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं आणि त्यानंतर तिला चक्कर येऊन ती खाली पडली। मुलांमधील हृदयविकार टाळण्यासाठी काही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत। लहान वयातल्या मुलांमध्ये तणाव निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। मुलांनी नियमितपणे शारीरिक हालचाल करावी, मैदानी खेळ खेळावेत याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे। मुलांच्या आहारात जंक फूडचं प्रमाण मर्यादित ठेवणं हा डॉक्टरांचा कायमचा सल्ला। तरुणांमधील हार्ट अटॅकनं आतापर्यंत चिंता वाढवली होती, मात्र आता लहानग्यांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकच्या घटना वाढत चालल्यानं चिंता अधिक वाढली आहे। केरळच्या तिरूर येथील पुथियांगडी उत्सवाला गालबोट लावणारी धक्कादायक घटना घडली आहे। उत्सवादरम्यान हत्ती पिसाळल्यानं एकच खळबळ उडाली। या घटनेमध्ये अनेक जण जखमी झालेत। थरारक अशा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। केरळमधील पुंथियागडी उत्सवामध्ये हत्ती पिसाळल्यानं मोठा गोंधळ उडाला। एकच हल्लकल्लोळ। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। सोनेरी झूल टाकून सजवलेले 5 हत्ती या व्हिडिओत दिसतात।
हत्तीच्या पाठीवर माहूत सुद्धा आहेत. लोकांची प्रचंड गर्दी आहे. लोक हत्तीचे फोटो आणि व्हिडिओ काढताना दिसत आहेत. दरम्यान अचानक एक हत्ती पिसाळतो आणि लोकांवर चाल करून येतो. पिसाळलेला हा हत्ती एका व्यक्तीला सोंडेत पकडून हवेत फेकून देतो. अचानक हत्तीनं हल्ला केल्यानंतर उपस्थित लोक सैरावैरा पळू लागतात. काही लोक एकमेकांच्या अंगावरही पडताना दिसत आहेत. यावेळी झालेल्या धावपळीत 24 जण जखमी झाल्याची माहिती मिळते, तर एकाला गंभीर दुखापत झाली आहे. पक्कतू श्री कुट्टन असं या हत्तीचं नाव आहे. हत्तीच्या पाठीवर बसलेल्या माहुतानं त्याला वेळीच शांत केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. रोजच्या वापरातील पाण्यामध्ये नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळलाय. पाण्याच्या तपासणीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. भीमा कोरेगाव एल्गार परिषद खटल्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांना जामीन मंजूर झालाय. या दोघांनी 6 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगलाय. सिडकोनं जी लॉटरी काढली आहे त्यात लोकेशन आहेत, काही प्राईम भाग आहेत आणि काही स्टेशन जवळचे आहेत. काही ठिकाणी रेट कमी आहेत, पण जर काही ठिकाणी किमती वाढलेल्या असतील तर आढावा घेऊ, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाची लागवड करण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनी या संशोधनाची दखल घेतली. या संदर्भात ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या टीमनं सत्या नडेला यांच्यासमोर प्रात्यक्षिकं सादर केली. यानंतर सत्या नडेला यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्राचं कौतुक केलं. भारत सरकारच्या वतीनं पोस्ट विभागाच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिराच्या पोस्ट तिकिटाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. हे तिकीट संग्रह करणाऱ्यांना पाठवण्यात आलंय. हे तिकीट भंडीशे गावातील डॉक्टर श्रीधर येलमार यांच्याकडे असून तिकिटाचं पहिलं अनावरण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आलंय. यासोबतच बातमीपत्र